2024ची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचं, महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचं भवितव्य ठरवणारी होती। कारण या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत आणि अजित पवारांपासून शरद पवारांपर्यंत सगळ्यांसमोरच आव्हान होतं ते स्वतःचं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचं। विधानसभा निवडणुका झाल्या, एकनाथ शिंदेंनी शिवसेना राखली, शिंदेंनी शिवसेनेचे गडही राखले। 82 जागा लढवून 57 जागा मिळवत शिवसेना महायुतीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्षही ठरला। मात्र भाजपला मिळालेल्या विक्रमी 132 जागांमुळे शिंदेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न मात्र भंग पावलं। शिंदे सत्तेत सहभागी होणार की नाही यावर शंका उपस्थित व्हायला लागल्या। या चर्चांना पूर्णविराम देणारी एक पत्रकार परिषदही शिंदेंनी घेतली आणि मनावर दगड ठेवत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। सत्तेत वाटा मिळाला असला तरी एकनाथ शिंदेंसमोर आता संधी कमी आणि आव्हानं जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ती आव्हानं नेमकी कोणती याचा एक आढावा घेऊयात। नमस्कार, मी मनसूर आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। आव्हान पहिलं, शिवसेना प्रमुख। धर्मवीर 2 चित्रपटात खुद्द एकनाथ शिंदेंच्या डायलॉगने चित्रपटाचा शेवट होतो। ते वाक्य आहे, हिंदुत्व आणि शिवसेना दोन्ही माझ्यासोबत आहेत। प्रत्यक्षात शिंदेंना चिन्ह मिळालं, पक्ष मिळाला, मतं मिळाली, निवडणुकीत जनतेचा कौलही मिळाला, पण त्यासोबत येणारी जबाबदारीही शिंदेंना चुकणारी नाहीये। शिंदे आता फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री नाहीत, ते शिवसेना प्रमुखही आहेत। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जनतेच्या मनात जे स्थान निर्माण केले त्याच्याही पुढे जाऊन पक्षप्रमुख म्हणून कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकण्याचं आव्हान शिंदेंसमोर असेल। शिंदे ज्यांना दैवत मानतात असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोघांनीही कोणतेही राजकीय पद स्वीकारले नव्हते, तरी देखील त्यांचा पक्षावर आणि पक्षाच्या बालेकिल्ल्यावर घट्ट पकड होती। या प्रतिमेतून बाहेर पडत उद्धव ठाकरेंनी सत्तेत जाणं निवडलं होतं। ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरे देखील मंत्री होते। त्यामुळे काही अंशी पक्षाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्यानंतर घडून आलेलं शिंदेंचं बंड आपण सर्वांनी तर पाहिलेलंच आहे। ठाकरेंनी केलेली हीच चूक शिंदेंना टाळायची असेल तर त्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळता सांभाळता त्यांना शिवसेना प्रमुख पदही सांभाळायचं आहे। श्रीकांत शिंदे यांनी केंद्रात मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती, मात्र तसं काही घडलेलं नाहीये। सध्या तरी पक्ष आणि राज्यकारभार यात होणारी ओढाताण होणार नाही अशी काळजी शिंदे घेत आहेत असं दिसतंय। बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही ते शिंदे करून दाखवतील का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय ज्या महाशक्तीच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मागे ते फरफटत तर जाणार नाहीत ना, याची काळजी एक पक्षप्रमुख म्हणून शिंदेंना घ्यावी लागेल। आव्हान दुसरं, भाजपची विस्तारवादी भूमिका। भाजपची विस्तारवादी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकते। महायुतीने राज्यात विक्रमी बहुमत मिळवलं असलं तरी भाजप 132 जागांसह बहुमताच्या जवळ पोहोचलेला आहे। त्यामुळे येत्या 5 वर्षात स्वबळावरची तयारी भाजपने आत्ताच सुरू केली आहे। 5 वर्षानंतरचं राजकारण कसं असेल हे आत्ता जरी सांगता येत नसलं तरी शिंदेंना त्यांचा पक्ष वाचवायचा असेल, पक्ष वाढवायचा असेल तर आवश्यक ती पावलं उचलावी लागणार आहेत। यंदाच्या विधानसभेचा निकाल पाहिला तर असं लक्षात येतं की भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात चांगली कामगिरी केली, शिवाय तिथे त्यांनी आता मंत्रिपदेही दिली आहेत। शिवसेनेतील फुटीचा फायदा घेऊन भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर बाजी मारण्याचा प्रयत्न करेल ही शक्यताही आता नाकारता येत नाही। त्यामुळे शिवसेनेचे गड असलेले कोकण, मराठवाडा आणि मुंबईत शिवसेनेचे पक्ष संघटन बळकट करणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे हे काम शिंदेंना आता करावं लागणार आहे। मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला फक्त 10 मंत्रिपदं आली आहेत, त्यामुळे पक्षांतर्गत इच्छा आकांक्षांनाही शिंदेंना तोंड द्यावं लागेल। या सगळ्यातून शिंदे कसा मार्ग काढतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आव्हान तिसरं, उद्धव ठाकरे। शिवसेनेच्या कोकण, मराठवाडा या बालेकिल्ल्यात शिंदेंनी भरघोस यश मिळवलं। असं असलं तरी मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ठाकरेंनीच बाजी मारली आहे। मुंबईतील 36 पैकी 10 जागी ठाकरेंचे उमेदवार निवडून आलेत, तर शिंदेंचे फक्त 6 उमेदवार निवडून आलेत। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे। त्याचवेळी शिंदे यांना मुंबईतील शिवसैनिक आणि मराठी मतं आपल्याकडे वळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील। मुंबईत ठाकरेंच्या मागे असलेली शिवसैनिकांची शक्ती अजूनही अबाधित आहे। त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून मिळणारा प्रतिसाद यावरच शिंदेंचं मुंबईतलं राजकारण अवलंबून असणार आहे। नुकतीच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी भेट झाली। ही भेट शिंदेंच्या राजकारणाला कुठेतरी ब्रेक देणारी ठरेल का अशी चर्चा सुरू झाली होती। त्यामुळे शिंदेंना आता आपलं अस्तित्व दाखवायचं असेल तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंना तगडी टक्कर द्यावीच लागेल। आव्हान चौथं, लाडका भाऊ विरुद्ध तेवा भाऊ।
मागच्या सरकारमध्ये शिंदे महायुतीचे नेते होते, पण महायुतीचा चेहरा मात्र देवेंद्र फडणवीसच राहिले. शिंदे स्वतः मुख्यमंत्री राहिले तरी देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारणं त्यांनाही शक्य झालं नाही. महायुतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झालेत. सत्तेत येताच भाजपने 2029 मध्ये स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिंदे अथवा पवारांवर अवलंबून न राहता स्वतःची ताकद पुढील 5 वर्षात निर्माण करण्याचा प्रयत्न फडणवीस करणार आहेत. त्यामुळे महायुतीतच भाजपचेच आव्हान एकनाथ शिंदेंसमोर असेल. भाजप हा एकेकाळी शिवसेनेचा लहान भाऊ मानला जायचा, मात्र आता भाजपसारखा पक्ष आणि फडणवीसांसारखं नेतृत्व याचं आव्हान शिवसेनेसमोर असेल. लाडका भाऊ ही प्रतिमा धारण करून शिंदे निवडणुकांना सामोरे गेले होते, मात्र विजयानंतर त्यांना देवाभाऊंसाठी मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. त्यामुळे राज्यकारभारात लाडका भाऊ विरुद्ध देवाभाऊ या लढतीत देवाभाऊ वरचढ ठरणार नाहीत ना, याची काळजी शिंदेंना घ्यावी लागणार आहे. महायुतीची सत्ता असली, शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री असले तरी ही आव्हाने शिंदेंसमोर असतील. यातून वाट काढत शिंदे आगामी निवडणुकांना कसे सामोरे जातील, सत्ता संघर्षातून कशी वाट काढतील हे पाहावं लागेल. तुम्हाला आमचं विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.